नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप कडुमाळी, मराठी विभाग, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर, तृतीय वर्ष कला, नवीन CBCS अभ्यासक्रम. आपण विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या अंतर्गत एकांकिका या नाट्य प्रकाराचा परामर्श घेत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये एकांकिका म्हणजे काय, तिची संकल्पना व स्वरूप याविषयी आपण चर्चा केली. त्यात आपल्या लक्षात आलं की उपकथानकाला फारसा वाव नसणाऱ्या आणि अतिशय मोठ्या संदर्भाचा परीघ असणाऱ्या एकजिनसी, एककेंद्री आणि एक अंकी नाट्य प्रकारास एकांकिका असे संबोधतात. आता या पिरियडला आपण एकांकिकेचे घटक या विषयावर बोलणार आहोत. तर सुरू करूया. एकांकिकेचे घटक. प्रत्येक साहित्य कृतीचा आपला एक स्वतंत्र असा आकृतिबंध असतो. स्वतःची एक रचना असते. तो आकृतिबंध तयार होण्यासाठी विशिष्ट घटक आवश्यक असतात. एकांकिका या नाट्य प्रकाराचेही काही घटक आहेत. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समोर तुम्हाला ते घटक दिसत असतील. आशयसूत्र, कथानक, व्यक्तिचित्रण, भाषा, संवाद, संघर्ष, नेपथ्य आणि रंगमंच. तर हे सगळे ते घटक आहेत. सर्वप्रथम आपण आशयसूत्र या घटकाबद्दल बोलूया. एखादी साहित्य कृती जन्माला येते ती मुळातच एखादं आशयसूत्र घेऊन. हे आशयसूत्र लेखकाला समाजात वावरताना बऱ्या वाईट अनुभवांच्या निरीक्षणातून सुचत असते. लेखक हा मानवी जीवनानुभवांचे दर्शन घडविण्यासाठी विविध वृत्ती प्रवृत्तींचं चित्रण करत असतो. एकांकिकेतील लेखक हा जीवनानुभव आशयसूत्राच्या माध्यमातून काल व अवकाश, शिस्त व संयम यांचे भान ठेवून मांडत असतो. एकांकिका लेखकाला समाजातील एखादी घटना, प्रसंग अस्वस्थ करतो. हा अस्वस्थ करणारा प्रसंगच तो कथानकात मध्यवर्ती ठेवतो. त्यावेळी सभोवतालच्या परिस्थितीचं चिंतनही तो मांडतो. अर्थात आशयसूत्राशिवाय एकांकिका आकाराला येऊ शकत नाही. हेच आशयसूत्र एकांकिकेतील सर्व घटनांना एकत्रित बांधून ठेवते. कोणत्याही संवेदनशील कलाकाराला, लेखकाला जीवनाविषयी अत्यंत कुतूहल असते. या कुतूहलापोटी त्याचे निरीक्षण बळावते. या निरीक्षणातून त्याला एखादा जीवनानुभव गवसतो आणि त्यालाच तो आपल्या आशयसूत्राच्या माध्यमातून मूर्त स्वरूप देतो. म्हणून एकांकिकेत आशयसूत्र हा घटक महत्वाचा ठरतो. एकांकिकेचा पुढचा घटक आहे कथानक. कथानकाशिवाय साहित्यकृती असूच शकत नाही. एकांकिकाही याला अपवाद नाही. एकांकिकाकाराला हे कथानक सभोवतालच्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणातून सुचते. आपला उद्देश, भूमिका आणि आशय तो याच कथानकाच्या द्वारे मांडतो. नाविन्यपूर्ण कथानकामुळे एकांकिकेला वाङ्मयीन प्रायोगिक मूल्यही लाभते. समाजातील एखादा नाट्यविषय होऊ शकणारा विषय त्याला नजरेसमोर येताच आणि त्यातील नाट्यात्मकता लक्षात आल्याबरोबर त्या विषय वस्तूवर आपले कथाबीज तो निर्माण करतो. त्यातून कथानक आकार घेते. अपेक्षित प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यातील घटनांची मागे पुढे मांडणी करतो. प्रसंगी काही घटना प्रसंग बाजूला सारतो आणि उचित घटना प्रसंगाची निवड करून साकार करतो. एकांकिकेतील कथानकाचा आवाका लहान असतो. कमी वेळात अर्थात तासाभरातच किंवा एकाच अंकात त्याला आपला आशय प्रेक्षकांच्या मनावर बिंबवायचा असतो. म्हणून एकांकिकेत उपकथानकाला फारसा वाव नसतो. प्रारंभापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरण्याची अर्थात उत्कर्ष बिंदू शेवटपर्यंत टिकवून धरण्याची क्षमता एकांकिकेच्या कथानकात असते. अर्थात त्यासाठी नेहमीप्रमाणे प्रारंभ, मध्य आणि शेवट या 3 टप्प्यातून हे कथानक
जात असते. एकांकिका पाहता पाहता प्रेक्षकांची नाड तुटता कामा नये. पुढे येणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी त्यांची उत्सुकता वाढत राहिली पाहिजे. ही काळजी हे कथानक लिहिताना घ्यावी लागते. आणि हेच खरं तर कथानकाचे वैशिष्ट्य आहे. कथानकानंतर पुढचा जो एकांकिकेचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रण. कथानका इतकेच महत्व व्यक्तिचित्रणाचे असते. कथानकातील घटना प्रसंगांना अनुसरून पात्रांची निवड केलेली असते. हे पात्र समाजाचे प्रतिनिधित्व करते. समाजात भिन्न भिन्न प्रवृत्तींची माणसं असतात. त्यांचे वागणे, बोलणे, स्वभाव, जगण्याच्या पद्धती या स्वतंत्र प्रकारच्या असतात. नाना रंगांचे आणि ढंगांचे हे व्यक्ती एकांकिकेत व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतात. या पात्रांचा कार्य आणि कार्यकारण भावही लेखक सूचित करतो. एकांकिका हा कमी कालावधीत सादर होणारा नाट्यवाङ्मय प्रकार आहे. त्यामुळे लेखकाला पात्रांच्या स्वभाव विकसनाला फारसा अवधी उपलब्ध होत नाही. अर्थात पात्रांच्या विकासासाठी तो आपला वेळही वाया घालवत नाही. एकांकिकेतील मूळ कथानकाला पूरक पण पात्रांचा प्रभाव एकांकिकेतून प्रेक्षकांवर निर्माण होईल याची काळजी व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत लेखकानं घेतलेली असते. पुढचा घटक आहे भाषा. कोणत्याही साहित्य कृतीची अभिव्यक्ती ही शब्दभाषाच असते. भाषेद्वारेच ती साहित्य कृती व्यक्त होते. प्रत्येक साहित्य कृतीची भाषा वेगवेगळी असते. माध्यम म्हणून भाषा एक असली तरी त्यातील व्यक्त होणारा भाव मात्र वेगळा असतो. भाषेच्या माध्यमाद्वारे साहित्य कृती प्रेक्षकांसमोर उलगडत जाते. नाट्य प्रक्रियेतही तिचे योगदान महत्वाचे आहेच. कारण एखाद्या घटनेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे माध्यम बदलले म्हणजे भाषा बदलते. पात्रांचे आकलन, संस्कृती, परिस्थिती, वातावरण लक्षात घेऊन ही भाषा वापरली जाते. एकांकिकेतील भाषा अनलंकृत असावी म्हणजे साधी सरळ असावी. कारण एकांकिकेचा प्रेक्षक हा सर्व स्तरातील असतो. शिवाय कमी वेळात संपूर्ण आशय पोहोचवायचा असल्याने भाषा साधी आणि प्रभावी हवी. एकांकिकेतील भाषा त्यातील घटना प्रसंगांची खोली वाढवणारी असावी. पण पात्रांच्या विकासासाठी आणि केवळ वातावरण निर्मितीसाठी पाल्लाळिक होत जाणारी नसावी. सूचकता, सहजता, प्रवाही आणि घटनांचे गांभीर्य लक्षात आणून देणारी, उत्कर्ष बिंदू शिरोभागापर्यंत पोहोचवणारी, सर्व गुणधर्मयुक्त अशी भाषा असली पाहिजे. एकांकिकेतील व्यक्तिरेखा ज्या प्रदेशातून व समाज घटकातून आली आहे त्या समाज घटकांच्या भाषेचा योग्य वापर एकांकिकाकाराला करून घेता आला पाहिजे. पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे संवाद. संवाद हा नाटकाचा प्राण असतो असं म्हटलं जातं. यावरून नाट्य वाङ्मयात संवादाला किती महत्व आहे हे लक्षात येते. एकांकिका ही एक अंकी असते म्हणजे नाटकापेक्षा तिचा आवाका लहान असतो. म्हणून कमी वेळात कथानकाची उकल करण्यासाठी आणि ते एकसंघ टिकवून ठेवण्यासाठी एकांकिकेतील संवाद महत्वाचे ठरतात. रंगमंचावरील प्रत्यक्ष घडामोडी आणि व्यक्तिरेषेचा स्वभाव संवादाच्या माध्यमातूनच प्रेक्षकांना स्पष्ट होत जातो. प्रेक्षकांच्या मनात एकांकिकेची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी संवादच महत्वाचे ठरतात. प्रभावी संवाद हे मानवी जीवनातील संघर्षाशी साधर्म्य साधत सत्याभास निर्माण करण्याची ताकद ठेवतात. अशा संवादामुळे ती कलाकृती अजरामर ठरून तिचे वाङ्मयीन मूल्यही वाढते. एकांकिकेतील प्रत्येक पात्राचे वाक्य प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी एकांकिकाकार प्रभावी संवादाची निर्मिती करतो. सामान्य घटना प्रसंगावर नाट्य निर्माण करण्याचे कसब लेखकाकडे असल्यामुळे संवाद हे उपयुक्त व प्रसंगांची परिणामकारकता वाढवणारे असावेत.
कथानकातील संघर्ष, पात्रांच्या मनातील गुंतागुंत, घटनेतील परिणामकारकता संवादामुळे लक्षात येते. म्हणून प्रकाश मेदकर म्हणतात, नाटकातील संवाद एकाच वेळी घटना, प्रसंग व व्यक्ती यांच्यातील नात्याचे एकात्मदर्शन घडवितात. हे एकांकिकेच्या बाबतीत सुद्धा उचित वाटते. पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे संघर्ष. संवादा इतकेच संघर्ष या घटकाला नाट्यात्मक साहित्य प्रकारात महत्व असते. किंबहुना संघर्षाला या वाङ्मयाचा आत्मा समजला जातो. समाजातील चांगल्या वाईट, सत असत वृत्ती प्रवृत्तींविरुद्ध हा संघर्ष असतो. समाज व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी पात्रेही एकांकिकेत व्यक्तिरेखेच्या माध्यमातून अवतरतात. तेच समाजाचे प्रतिबिंब असतात. मूल्य व्यवस्थेविरुद्ध रूढी परंपरा नाकारण्यातून समाजात उद्भवलेला अथवा व्यक्ती व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातील वैशिष्ट्यांमुळे संघर्ष निर्माण होतो. आपापसातल्या या वृत्ती वा प्रेरणेला विरोध करण्यातूनही हा संघर्ष निर्माण होतो. कधी कधी हा संघर्ष व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, व्यक्ती विरुद्ध समाज, तर कधी व्यक्ती विरुद्ध परिस्थिती अशा पातळीवर तीव्र स्वरूपात निर्माण होतो. तो तेवढ्यात तीव्र स्वरूपात कथानकातून व्यक्त करणे हे चांगल्या एकांकिकाकाराचे कसब म्हणता येईल. म्हणूनच ना. रा. दुंडगेकर म्हणतात त्याप्रमाणे संघर्ष निर्माण करण्याच्या कुशलतेवरच नाटकाचे यशापयश अवलंबून असते, हे सत्य आहे. वरील घटकांप्रमाणेच नाट्य वाङ्मय म्हणून विचार करताना एकांकिकेसाठी नेपथ्य आणि रंगमंच व्यवस्था, पार्श्वसंगीत आणि ध्वनी संकलन, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा या घटकांचीही आवश्यकता असते. अर्थात हे सर्व घटक अभाषिक आहेत, त्यांना भाषिक माध्यमातून व्यक्त होण्याची गरज नाही. तरीही पुढचा जो घटक त्या संदर्भात सांगता येईल तो म्हणजे रंगमंच. रंगमंचावर दृश्य दाखवण्यासाठी अर्थात देखावा निर्माण करण्यासाठी रंगमंचाचाच वापर केला जातो. अलीकडे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोजका सेट दाखवता येतो. प्रसंगांची परिणामकारकता वाढविण्यासाठी, प्रभावी सादरीकरणासाठी, हालचालींना अनुरूप करण्यासाठी पार्श्वसंगीताचा वापर केला जातो. तर काही प्रसंगांसाठी ध्वनी संकलन करून त्याचा उपयोग केला जातो. रंगदेवतेला व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा पार्श्वसंगीताचा वापर केला जातो. तांत्रिक घटकाबरोबरच एक कलाशास्त्र म्हणून प्रकाश योजना या आधुनिक कौशल्याचा वापर एकांकिकेत केला जातो. पात्रांचा मुद्राभिनय, चेहऱ्यावरील भाव व स्वप्नवत दृश्य दाखवण्यासाठी व सादरीकरणाच्या वेळी प्रसंगानुसार वेगवेगळ्या लाईट्सचा वापर प्रकाश योजनेच्या माध्यमातून केला जातो. पात्रांचा चेहरा शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत सुस्पष्ट दिसावा, पात्राचे वय, स्वभाव आणि सामाजिक प्रतिष्ठा कळावी यासाठी रंगभूषा या घटकाचा वापर केला जातो. तर कथानकात आलेला काळ, सामाजिक परिस्थिती, प्रांतिक, भौगोलिक निर्देश करणारे स्त्री पुरुष यांच्या उठावासाठी वेशभूषेचा वापर एकांकिकेत केला जातो. म्हणून भाषिक घटकाबरोबरच अभाषिक घटक म्हणून या घटकाकडे आपल्याला पाहता येते. या व्हिडिओचे संदर्भ पुढील प्रमाणे. धन्यवाद.